श्री राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। समर्थ भक्तांना जय जय रघुवीर समर्थ. मी आदरणीय समर्थ भक्त डॉक्टर मी करतो आपण निरूपण सुरू करावे. श्री राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशज क्षितितले. संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो
भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आपण आता श्रीरामाची उपासना करतो आहोत, समर्थांचा दासबोध समजून घेत आहोत. आणि समर्थांनी जी मागणी केलेली आहे ती मला फार आवडते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे चौपदी जी आहे ती. तर आजचा जो सगळा विषय आहे, आजच्या ज्या ओव्या आहेत त्या दृष्टीनं सगळ्यांसाठी एक आपण प्रार्थना सगळेच म्हणतात ती मी आज म्हणणार आहे. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, अनेक धाटी दे रे, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्य कळा मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे सद्गुरुधाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मंगलम कौशलेंद्राय महनीय गुणाब्धये, चक्रवर्ती तनूजाय सार्वभौमाय मंगलम, वेद वेदांत वेद्याय मेघश्यामलमूर्तये, पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मंगलम, विश्वामित्रांतरंगाय मिथिलानगरीपतेः, भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मंगलम, पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया, नन्दिताखिललोकाय रामभद्राय मंगलम, त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे, सेव्याय सर्वयामीनां धीरोदयाय मंगलम, सौमित्रिणा च जानक्या चापबाणासिधारिणे, संसेव्याय सदा भक्त्या स्वामिने मम मंगलम, दंडकारण्यवासाय खरदूषणशत्रवे, गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलम, सादरं शबरीदत्त
फलमूलाभिलाषिणे सौलभ्य परिपूर्णाय सत्वोद्रिक्ताय मंगलम सत्वोद्रिक्ताय मंगलम सत्वोद्रिक्ताय मंगलम. श्री रामांना नमस्कार, श्री समर्थांना, मारुतीरायाला, आमचे गुरु, आपण सर्व श्रोते, जगदीश मूर्ती, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला, ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आणि या ठिकाणी समीक्षक श्रेष्ठ असे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. आज भाद्रपद महिना सुरू होतोय. आता गणरायाचं आगमन होणार आहे आणि म्हणून आपण गणरायाची पण आता प्रार्थना करणार आहोत. या सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि आपलं चांगलं आचरण करण्यासाठी प्रार्थना करूयात आपण. गिरीधरांनी श्रीमद दासबोधाची किल्ली असा ग्रंथ लिहिलेला आहे, आपल्याला माहिती असेल बहुतेकांना. तर प्रत्येक दशकामध्ये काय सांगितले हे अगदी थोडक्या आणि मोजक्या शब्दात त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. फक्त मी आपल्या युगधर्मापुरतंच बोलणार आहे. युगधर्म 7 निरूपला, अखंड ध्यानी झाला 8 झाला अखंड ध्यानस्थ नववी शाश्वत बोलतसे, बोलिले शाश्वत नववे समाविसी. म्हणजे आपल्या 7व्यात एवढंच सांगितलेलं आहे. युगधर्म 7 निरूपला, अखंड ध्यानी 8 आणि 7वी संपूर्ण युगधर्म म्हणजे 7वा जो दशक आहे त्याच्यात पूर्ण युगधर्म सांगितलेला आहे. आणि अखंड ध्यानी झाला 8 म्हणजे आता पुढे अखंड ध्यान वगैरे 8व्यामध्ये आहे. अगदी थोडक्यात ते सांगतात. तसं आपल्याला हंसराज स्वामींची संकेत कुबडी पण माहिती असेल आणि त्यांनी पण असं प्रत्येक दशकाच्या प्रत्येक समासामध्ये काय काय थोडक्यात सांगितलेलं आहे. ते 6व्या समासापर्यंत आता काही मी सांगत नाही, पण 7वा समास आपला जो चालू आहे त्याच्यात काय आहे तर ते थोडक्यात सांगतात. अतिसुरस 7वा, प्रपंची पावे ज्ञानवैभवा, तरी तो गृहस्थ धन्य झाला. ज्ञान पावून प्रपंच त्यागिला, तरी तोही धन्य झाला. ज्ञान नसता निघून गेला, तो निंदिला परोपरी. पुढे गुरुत्व ब्राह्मणाचे, गेले राज्य हातींचे, म्हणून या खेदाचे निरूपण केले. त्यांना खेद वाटतोय. आज जे आपण ओव्या बघणार आहोत तर त्याच्यामध्ये सगळी खेदाचीच. समर्थांना तर अतिशय दुःख झालेलं आहे, वाईट वाटलेलं आहे की काय करायचं. आणि त्यासाठी त्यांनी सगळ्यांना युगधर्म सांगितलेला आहे. युगधर्म हा महत्त्वाचा समास आहे. मला असं वाटतं की आजच्या ओव्या तर पाहायच्याच आहेत, त्याच थोड्या पाहून नंतर मी सांगते. काल 28वी ओवी बघितलेली होती. 28व्या ओवीचा अर्थही पाहिलेला होता, पण थोडंसं त्याचं विवेचन अजून मला करावंसं वाटते. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा कायवणे भूमंडळी. आणि काल आपण विवेकाबद्दल खूप बोललेलो होतो की जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा. घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. आता ह्या ओवीबद्दल खरं काल थोडंसं अजून बोलायला हवं होतं की संत ज्ञानदेवांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. किती ठिकाणी म्हणजे माता पित्याला देहांत प्रायश्चित्त दिल्यानंतर जेव्हा ते भिक्षा मागायला जातात, म्हणजे केवढा डोंगर कोसळला असेल आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि तरीसुद्धा आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी मुलांचं ग्रामण्य जात नव्हतं आणि संन्याशाची मुलं म्हणून त्यांना सगळे हिणवत होते. किती दूर दूर पायपीट केल्याशिवाय 2 घास मुखी पडत नव्हते, भिक्षा मिळत नव्हती. कोणी हाकारत असत, झाकून भिक्षा वाढत. आणि त्यात काय द्यायचे माहिती? दगड, शेणकूट, विटकर असं देत होते. पण ज्ञानदेव शांतीसागर होते आणि ते सगळं टाकून
झोळीत झटकून परत पुढं निघत असायचे आणि ते सगळ्यांना सांगायचे, एकतत्व नाम धरी दृढ मना, हरिसी करुणा येईल तुझी, हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जप आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायाणिक पंथा जासील झणी, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. त्यांनी फक्त हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हाच सांगितलेला आहे. कुठंही भिक्षा मिळेना याचं एक अजून फक्त उदाहरण सांगते ज्ञानदेवांचं, की ज्ञानदेव एक दिवशी असेच खूप वणवण करत होते. भिक्षेची झोळी अगदी रिती झालेली होती, सूर्य मावळायची वेळ आलेली होती आणि तरीसुद्धा भिक्षा मिळालेली नव्हती. हेतू भिक्षेचा, पण ज्ञाना हरिचिंतनातच दंग होता. अंधार पडू लागला. एकानं हाक मारली. पत्रावळी झाकलेलं खूप सारं अन्न असेल झोळीत टाकलं बरं का. ज्ञानदेवांच्या तनी मनी हरिचिंतनाचा सुगंध पसरलेला होता. झोळी जड झाली. ज्ञानदेव कुटीकडे निघाले आणि मनामध्ये हरिचिंतनच करत होते. पण कुटीत आल्यानंतर झोळी मुक्ताकडे दिलेली आहे त्यांनी आणि तीच आता वत्सला होती, म्हणजे आईच्या जागी तीच सगळं पाहत होती, माता होती. झोळी घेता क्षणीच बघा, ज्ञानदेवांना जे जाणवलं नाही ते मुक्तेला जाणवले त्या क्षणीच तिनं नाक दाबलं. अतिशय घाण कुबट वास येत होता. नासलेलं आंबलेलं अन्न आणि विष्ठासुद्धा. कल्पना करा काय द्यावं भिक्षेला. म्हणजे आता आपल्याला ब्राह्मणांचा आचार पाहायचा आहे, पण हा त्याला जोडूनच सगळा विषय असल्यामुळं मला आधी सांगावं असं वाटतं. सगळी कुटी दुर्गंधानं भरून गेली. अहो ज्ञानदेव भानावर आले. त्यांनीही नाकाला हात लावला. मुक्ता तशीच बाहेर गेली. दूरवर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात झोळी टाकून हातपाय धुवून कुटीत आलेली आणि गुडघ्यात मान घालून रडू लागली. ज्ञाना हतबल झाला. अंथरुणावर पहुडला. डोळ्यावाटे अश्रूंचा पूर वाहत होता. सोपानानं कुटीचं दार लावलं. सगळ्यांना खूप भूक लागलेली होती. निवृत्ती पद्मासनावर बसला आणि गोपाळकृष्णासमोर बसला. त्याच्या मांडीवर डोकं होतं. डोकं ठेवून सोपान झोपला होता. निवृत्तीनं त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. भाव भरल्या स्वरात विचारलं, भूक लागली ना? एवढा सोपान कसा म्हणतो, नाही रे दादा, मला खूप झोप आली आहे. त्याच्या ठाई केवढी समजूत आली. निवृत्तीच्या नेत्रातनं टपटप अश्रू गळू लागले. आणि बघा भगवंताची कृपा, तेवढ्यात कुटीचं दार वाजलं. एवढ्या रात्री कोण आलं? मुक्ता उठली. तिनं दार उघडलं. केशरी वस्त्रातील तेजपुंज स्त्री, मी अन्नपूर्णा. मुक्ता, हे घे, साऱ्यांच्या मुखी घास घाल, तूही जेव. केळीच्या पानातील अन्न देऊन ती अंतर्धान पावली. मुक्तानं ते अन्न बाळकृष्णासमोर ठेवलं. तिनं अंगणात आजूबाजूला देवीचा शोध घेतला. ती काही दिसली नाही. सोपान बुकेजला होता. ती कुटीत आली आणि सगळेजण गोलाकार बसून श्लोक म्हणतात. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. आणि मग त्या सगळ्या 3 बंधूंसह मुक्तांनी स्वतः घास भरवले, निवृत्तीनेही भरवले आणि सगळ्या भावंडांची भूक भागलेली आहे. त्यांची ती मधुमावशी होती, तीही तुम्हाला माहिती असेल. तीही अशीच सगळ्यांना दशम्या आणि सगळं आणून द्यायची. सासूचा जाच होता तिला, पण तरीसुद्धा तिनं त्याच्याकडं लक्ष दिलं नव्हतं. तर अशी ही भिक्षेची, म्हणजे भिक्षेबद्दल अजूनही किती सांगण्याजोगं आहे. पण जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय येऊणे भूमंडळी. हे संत सगळे दुसऱ्याचं अंतर जाणण्यासाठी आहेत. पण आपल्यामध्ये सुद्धा एखादा असा सज्जन पुरुष असू शकतो, सज्जन घर असू शकतं, असं एखादं कुटुंब असू शकतं. आणि जो दुसऱ्याला जाणतो ना,
त्याला सगळं समजतं, देश काळ प्रसंग. काल याबद्दलही थोडंसं बोलले होते मी. अशा पुरुषाला जगात काय कमी आहे? जो दुसऱ्याचं अंतर जाणतो, त्यांना वेळ थोडा लागू शकतो, पण देश काळ प्रसंग जाणून वर्तू शकतो. त्याला भूमंडळावर काय कमी आहे? म्हणजे असं म्हणतात ना की देरी थोडीशी उशीर होईल, पण त्यांना सगळं मिळतं. आत्ताच्या ज्या ज्ञानदेवांच्या भिक्षेच्या प्रसंगातनं कळलं ते आपल्याला. म्हणून तर समर्थ सांगतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. अशा सगळ्या गोष्टी दुसऱ्यांचं अंतर जाणलं तर कसं समजतात. या भिक्षेवरूनच मला पुन्हा समर्थांच्या जीवनातील ती मधुकराची गोष्ट आठवते. थोडंसं गोष्टीमुळंच या ओव्यांचा अर्थ समजावून घ्यायला, म्हणजे मलाच समजावून द्यायला सोपा वाटतं. आपल्याला माहिती असेल, त्यांचा एक छोटा शिष्य होता मधुकर. समर्थांनी त्याला सांगितलं, सगळेच जायचे भिक्षेला, तर तो एक दिवशी भिक्षेसाठी गेला. आणि तिथले जे ब्राह्मण, आता मला त्यांचं नाव आत्ता आठवत नाही, मी उद्या सांगेन, तर त्या ब्राह्मणांनी बाहेर येऊन जेव्हा म्हणलं जय जय रघुवीर समर्थ श्लोक म्हटलेला आहे, आणि ते म्हणतात, कसली रे भिक्षा मागतोस, कुणासाठी मागतोस, बघू तुझा हात दाखव. आणि त्याचा हात पाहिला आणि म्हणतो, अरे मुला, तुला माहिती आहे का, उद्या 12च्या तुझा मृत्यू होणार आहे, तेव्हा भिक्षा घेऊन तू काय करणार आहेस? जा, मी भिक्षा देणार नाही. ते पोरगं एवढंसं लटपटायला लागलं, हातपाय त्याचे थरथरायला लागले. आलेला आहे परत समर्थांकडे, आणि त्याचा चेहरा, तो रडवेला चेहरा सगळं पाहून समर्थ विचारतात, काय झालं मधुकरा? म्हणजे माधुकरी मागणं हे या मधुकरावरून निघाला का काय, असा मला तर सारखा तर्क करावासा वाटतो. तर म्हणे, गुरुवर्य महाराज, मला अमक्या त्या ब्राह्मणांनी आज असं सांगितलंय की उद्या 12 वाजेपर्यंत तुझा मृत्यू होणार आहे. समर्थ म्हणले, एवढंच ना, काय घाबरतोस? अरे मृत्यू तुला येणारच नाही आहे. बघा, दुसऱ्याचे अंतर जाणावे त्यांच्या लक्षात आले. आणि मग त्यांनी काय केलं, रात्री झोपेची वेळ जेव्हा झालेली तेव्हा त्याला सांगितलं, हे बघ, ही माझी घोंगडी घेऊन पांघरतो, घोंगडी घेऊन झोप आणि फक्त रामाचं नाव घेत राहा. तर त्यानं त्याप्रमाणे केलं. तो झोपलाय. रात्रीच्या वेळेला यमदूत खरंच आले बरं का, आलेले आहेत, पण ते त्या झोपडीत शिरू शकत होते, पण घोंगडीपर्यंत येऊ शकत नव्हते. ते तिथूनच माघारी जात होते, गेलेच. म्हणजे स्वतः साक्षात यम आला तरीसुद्धा त्याला तिथून मागं जावं लागलेलं आहे. आणि हा झोपला, शांत झोपलेला आहे. समर्थ त्याच्या पायाशी तर तिथं असतीलच, पण सकाळी उठून बघतो तर हा जागा झाला, रामनाम चालूच होतं. आणि तो समर्थांना म्हणतो की महाराज, मी जिवंत आहे. अरे म्हणे, जो रामाचा भक्त आहे, जो रामाची दीक्षा ज्यानं घेतलेली आहे, जो रामनाम घेतो, त्याला या कशाचीही भीती नाही. आणि असं म्हणून त्याला आनंद झाला. म्हणे, आज पुन्हा भिक्षा मागायला तूच जायचेस. आणि म्हणून पुन्हा तो भिक्षा मागायला गेलेला आहे. तर पुन्हा ते शास्त्रीजी बाहेर येतात, बघतात तर काय, तोच कालचा मुलगा. तो काय म्हणतो, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहो, तो रामदासांचा जो अभिमानी आहे, त्याची कधी उपेक्षा करत नाही. आणि त्याला समजलं की आपली चूक झाली. त्यानं त्याही मुलाला दंडवत घातलेला आणि समर्थांना येऊन त्यांची क्षमा मागितलेली आहे. तर असे प्रसंग या थोरांच्या जीवनात घडलेले आहेत. आपण तर काय एक सामान्यच. आता या 29 पासून समासाच्या अखेरपर्यंत त्या काळच्या ब्राह्मण वर्गाची कशी दैन्यावस्था झालेली होती त्याचं वर्णन आहे
आणि हीन गोष्टीतून मन काढून उच्च ध्येयासाठी आपण जगायचं आणि अत्यंत निस्वार्थीपणानं लोकांना शहाणपण शिकवायचं. हा खरा ब्राह्मणांचा जीवनक्रम होय. पण ते त्यापासून किती भ्रष्ट झाले होते ते आता समर्थ आपल्याला सांगतायत. नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. अहो, इतक्या हलक्या दर्जाच्या माणसाकडे गुरुपणा जर गेला की आचरणाचा लोप होतो. उठसूट कोणीही उठतंय, मला गुरु म्हणजे मी गुरु आहे किंवा सगळं सोंग घेतंय. आणि त्या काळाला ते फार म्हणजे माजलं होतं. सगळा तो काळ जसा होता की सगळ्या आचाराचा लोप झालेला होता. आणि मग वेदशास्त्र ब्राह्मण यांचं पूज्यपणच नाहीसं होतं. म्हणून देश काळ प्रसंग कसा आहे पहा. नीच जातीचा प्राणी गुरुत्व पावला असून त्यामुळं आचारधर्म बुडाला आहे. अशा स्थितीत वेद शास्त्र ब्राह्मण यांना कोण विचारतो. कारण काय, अपात्र व्यक्तीला काहीतरी पद मिळालं. आत्तासुद्धा आपण पाहतो, कोणतरी म्हणत होतं ते मॅनेज करता येतं, अमकं गेलं आहे का तुमच्या हातनं, तुम्हाला ते आम्ही मिळवून देतो. आणि मग मोठ्या पदावर कोणीतरी बसतंय, त्यांना ते प्राप्त होतं आहे आणि सगळ्या समाजाचं नव्हे देशाचं कल्याण केलं जातं आहे. आता तरी मोदींच्यामुळं आपल्याला थोडासा या 10 वर्षामध्ये एक आनंद चांगला. पण जे नीच आहेत, जे दुष्ट आहेत, तशांना जर काही असं मोठं पद मिळालं तर सगळ्या ती कंपनी असेल, ती संस्था असेल, त्या सगळ्यांचं नुकसान होताना आपण पाहतो. म्हणून त्या काळाला सुद्धा हेच सांगितले. 16व्या-17व्या शतकात म्हणजे आता 700 वर्ष होऊन गेलेली आहेत की नीच माणसाला जर गुरुत्व प्राप्त झालं तर सगळा आचार नष्ट होतो. आणि मग वेद शास्त्र ब्राह्मण यांना कोण विचारतं. आणि तत्कालीन परिस्थिती ही सगळी त्यांनी आपल्याला वर्णन केलेली आहे. किती गोष्टी सगळ्या हे झालेल्या आहेत, काय म्हणू आपण. तर वास्तविक मागेही मी सांगितलं की 4 वर्णांची लक्षणं ठरलेली आहेत. कसा हा ब्राह्मण उत्पन्न झालेला आहे. तर आता या समासातला जो मुख्य गाभा आहे तो खरा इथून सुरू होतो. सद्गुरूंच्या शोधासाठी एका वर्णावर हा जणू काही समास येऊन ठेपलेला आहे. समर्थांनी 5व्या मंत्राच्या दशकात गुरुलक्षण समजावून दिली होती. काल हा भाग मी सांगितला की नीच यातीस गुरुत्व न घडे किंवा स्वयातीचा पाहिजे गुरु. अर्थात गुरु हा शक्यतो आपल्या धर्मातील त्यातल्या त्यात ब्रह्मवादी असावा. आज तर सगळ्या म्हणजे तशा अर्थानं जे धर्मपंथ आपल्या भारतात खूप वाढलेले आहेत आणि कोणीही येतोय आणि आपल्या धर्माचं वर्चस्व करतोय. पुन्हा तशीच परिस्थिती येते का काय, इतकी भीती निर्माण झालेली. म्हणून आपल्याकडं समाज प्रबोधन, कुटुंब प्रबोधन अशा वेगवेगळ्या मार्गातून कार्य करत आहेत संघटना, चांगल्या संघटना. आणि म्हणून हे सगळं म्हणण्यामागचा समर्थांचा विचार हा आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. 4 वर्णापैकी ब्रह्मतत्वाच्या उपदेशाचा अधिकार ब्राह्मण वर्णाकडे होता. सगळं म्हणजे जे खरं तत्व आहे आपलं, जे समजून घ्यायला पाहिजे, एकतत्व नाम जे आहे ते समजून घ्यायला पाहिजे. आणि स्वाभाविकपणे त्यांनी ब्रह्मोपदेशाची सेवा करणं अपेक्षित होतं. तर नाथ भागवताच्या 17व्या अध्यायात नाथांनी वर्णाश्रमाबद्दल सांगितलंय बघा. वैराज पुरुषापासाव जाण, मुखी उपजले ब्राह्मण, बाहूपासूनी राजन्य, उरु जन्मस्थान वैश्याचे, शूद्रचरणी जन्मले जाण, या परी जागले 4 वर्ण, यांचे ऐक्य मुख्य लक्षण, स्वधर्माचरण सर्वांसी, विराट पुरुषाचे मुख, त्याची वाणी हे ब्राह्मणांचे स्थान सांगितलेलं आहे. मगाशी काय म्हणलं,
की वैराग्य पुरुषा पासावं मुखी उपजले ब्राह्मण. तर हा जो विराट पुरुष आहे आणि त्याच्या मुखापासून ब्राह्मणांचं उत्पत्ती झाली, म्हणजे त्याची वाणी हे स्थान सांगितलेलं आहे. आणि आपण मुखानं शब्दोच्चारण करतो, वाणीचं पावित्र्य सांभाळून दुसऱ्याला आपण प्रसन्न करू शकतो, तसं ब्राह्मण्य उपदेशासाठी आवश्यक असतं. म्हणजे मुखातून उत्पन्न झाले हे सांगण्याचा अर्थ काय, की त्याच्या मुखामध्ये सगळं चांगलं आचरण, आपण म्हणतो ना, वाणी गोड तर सगळं गोड असतं. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की कोमळ वाचा दे रे राम. मला तो जसं चिंतन करत असताना सारखं वाटत होतं की समर्थाने किती विचारपूर्वक सगळं सांगितलेलं आहे. चौपदी म्हणलेलं आहे त्यांनी, म्हणजे चौघांना उपयोगी पडेल, चारी वर्णांना उपयोगी पडेल, प्रत्येकाला उपयोगी पडेल असं तेवढी जरी प्रत्येकानं पाळली ना, नाही सगळा दासबोध वाचता आला, नाही ऐकायला मिळाला, तरीसुद्धा एवढं जरी केलं तरी बास आहे. आणि पुरुषार्थ गाजवण्यासाठी हातांचा उपयोग होतो. तसं क्षत्रियानं पराक्रम गाजवून समाजरक्षणाचं कार्य करायचे. पहिल्या दिवशी मी चौघांची कार्य सांगितलेली होती. कर्तव्य आहेत ती त्यांनी केलीच पाहिजेत. कौटिल्यानं सुद्धा सांगितली, आपल्या वेदांनी सांगितलेली आहेत, भगवद्गीतेतही सांगितलेली आहेत. सगळ्या ग्रंथांमध्ये प्रत्येकाचं कर्तव्य सांगितलं, तरीसुद्धा मनुष्य ते करत नाही आणि दुसऱ्याच्या उचापती किंवा दुसऱ्याच्या कर्तव्याचा अधिक्षेप करणं हे घडत असतं. म्हणून हे सांगण्यासाठी, समाज रक्षणाचं कार्य करण्यासाठी, हे सांगण्यासाठी त्याचं स्थान विराट पुरुषाच्या बाहूच्या ठिकाणी. बाहूपासूनही राजन्य म्हणलेलं आहे. म्हणजे जो राजा आणि त्याच्यासारखे जे सगळे क्षत्रिय आहेत, तर त्याचं कार्य हे बाहूच्या ठिकाणी. आणि वैश्य हा अर्थात व्यापाराचं स्थान, म्हणजे विराट पुरुषाच्या मांड्या होत. शरीराचं वजन पेलण्यासाठी जशा भक्कम मांड्या लागतात, तसं समाजाचं उत्तम भरणपोषण करण्यासाठी सचोटीचा व्यापार उदीम असणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीनं वैश्याचं स्थान हे मांडीमध्ये दाखवलेलं आहे. आणि शूद्राचं स्थान विराट पुरुषाच्या चरणी सांगितलं. शूद्र चरणी जन्मले जाणं, म्हणजे त्यांना क्षुद्र नाही नेमायचं. क्ष आणि शतला लोक फरक करतात. शूद्र हा प्रत्येक वर्णीयांची सेवा करण्यासाठी. मला सांगा, समाजामध्ये काय, आपल्या घरामध्ये सुद्धा सगळेजण आपापल्या उद्योगाला जात असतात, पण अशी एक व्यक्ती असते की जी सगळ्यांची सेवा करते. मला तर वाटतं की ही 4 वर्णांची जी हे होती, मांडणी होती, ती प्रत्येक घराला पण लागू आहे. की घरातला जो कोणी अध्ययन, अध्यापन, चांगलं शिक्षण घेऊन इतरांना शिकवण्याचं काम करत असेल, ती व्यक्ती घरातली ब्राह्मण समजूया. आपल्याला माहिती आहे, बाजीप्रभू देशपांड्यांसारख्यांनी, म्हणजे असे सगळे होते शिवाजींच्या काळात, तर त्यांनीसुद्धा हे आपल्या बाहूंचं कार्य किंवा मरेपर्यंत, म्हणजे देशासाठी, आपल्या राज्यासाठी प्राणार्पण करणारे असेही देशपांडे झालेले आहेत किंवा असेही होऊन गेलेले आहेत. मग त्यांना क्षत्रिय का म्हणू नये? आणि जर आपल्याच घराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी, समजा एक भाऊ गेला आर्मीमध्ये, एक जण करतोय शिक्षण दानाचं काम, ज्ञानदानाचं काम, तर तिसऱ्यानं समजा काही व्यापार केला, उदीम केला, काहीच हरकत नाही आहे. आता 3 भाऊच नसतात, पण घरातली 3 व्यक्ती असतील, तर त्यांच्यापैकी एकानं, महिलासुद्धा करतातच ना, काही वस्तू बनवतात आणि विकतात. मग फराळाचे पदार्थ असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, लोणची पापड असतील, तर हा सुद्धा व्यवहार कसा करायला पाहिजे? तर अत्यंत सचोटीनं करायला पाहिजे. आणि समाजाच्या दृष्टीनं जे ह्या करतील व्यापार उदीम अत्यंत सचोटीनं, त्यांच्यामुळं समाज चांगला राहणार आहे. त्यांनी स्वार्थाने आपला फायदा बघून समाजाला ओरबाडून घेणं हे योग्य नाही आहे. आणि मग असे म्हणलं तसं घरातली एक व्यक्ती चरणसेवा करते. चरणसेवा म्हणजे काय, की प्रत्येकाला काही जर दुखत खुपत असेल तर त्याचा सेवक होऊन राहणं ही आपली जबाबदारी असते. आणि भगवंत स्वरूप मानून मानव्याची सेवा करायची आहे. कोणीही असो जगातला, ते इथं अभिप्रेत आहे.
पण समाज मात्र शूद्रांकडे विचित्र दृष्टीनं पाहत असतो. शूद्रांना चरणी ठेवलेलं आहे याचा अर्थ आपण समजतो तसा मुळीच नाही आहे. पण या वर्णविभागणीमध्ये एक महत्त्वाचं सूत्र आपण विसरून चालणार नाही, ते म्हणजे वर्ण जरी वेगवेगळे असले तरी एकाच विराट पुरुषाच्या शरीराचे भाग आहेत. म्हणजे आपल्या शरीरातील एखादा अवयव कधी आपल्याला नकोसा होतो का हो? नाही. तसं चारही वर्णातील प्रत्येक गोष्ट ही त्या विराट पुरुषाचाच एक अंश आहे. म्हणूनच तर महाराज म्हणायचे की माझ्याकडं आलेल्या प्रत्येकात मी रामच बघतो. आणि वर्णव्यवस्थेच्या मागचा उद्देश स्वधर्माचरण आहे. स्वधर्मेची साले सदा उत्तमाचा, किती सुंदर सांगितलेलं आहे. तर स्वधर्माचरण हे डोळ्यासमोर ठेवून डोळसपणानं आपण करायला पाहिजे. आजची जातीपातीत झालेली समाज विभागणी अत्यंत कलुषित आहे. ती कोत्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे, बेतलेली. आणि वर्णशास्त्र हे अत्यंत पवित्र आहे. त्यात कुणालाही कमी लेखलेलं नाही, कुणालाही अव्हेरलेलं नाही. दृश्यातून मन काढून घेऊन भगवंताकडं लावणं, उच्च ध्येयाकडं नजर ठेवून गृहस्थाश्रमाचं काटेकोर पालन करणं, निस्पृहतेनं समाजाला भगवंत सन्मुख करणं, त्याला उपदेश करणं, त्याच्यासाठी प्रबोधन करणं, हे सगळं ब्राह्मणाचं काम आहे. आणि मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो आहे, उपदेश करणं, समाजाला दिशा देणं हे माझंच काम आहे, अशा अहंतेनं जर कुणी करत असेल, वावरत असेल, तर तो ब्राह्मण्याचा अर्थ त्याला समजलाच नाही. त्यासाठी ब्राह्मणाचं जीवन कसं असावं याचा उपदेश 16व्या शतकात ब्राह्मण वर्गाची कशी दैन्यावस्था झाली होती याचं वास्तव चित्रण समर्थांनी आता या अंतिम टप्प्यात केलेलं आहे. आणि आजच्या काळातही ते तंतोतंत लागू पडते. इतका काळ गेला, इतक्या वर्षांचा, शेकडो, 700. आणि हे विशेष कारण कशामुळे झाले? वर्णसंकर. म्हणून संकरो नरकायैव, भगवंतांनी सांगितलेलं आहे की संकरामुळं सगळ्या स्त्रिया नष्ट होतील किंवा वाईट वागायला लागतील वगैरे वगैरे, जे सगळं सांगितले. तर त्यामुळं पूर्वीपेक्षा सुद्धा आजची स्थिती ही अतिशय गढूळ झालेली आहे. ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचा अधिकार ज्या गुणांमुळं भगवंतानं ब्राह्मणांना दिला त्याविषयी थोडासा विचार करण्याची आज गरज आहे. म्हणजे सामान्य मनुष्यानं वाणीसाठी जे नियम पाळायचे तेच ब्राह्मणानं देखील पाळणं अपेक्षित आहे. सर्वांशी मधुर वाणीनं बोलून जनसंघटन करावं. वाणीत गोडवा येण्यासाठी प्रथम क्रोधावर नियंत्रण ठेवावं. महाराज सांगत की गोंदवल्याला यायचं ते गिळायचं शास्त्र, अर्थातच क्रोधाला जिंकण्याचं, की क्रोधाला गिळायला शिका, तो आत्मसात करायला शिका. आणि मनातील राग शब्दातून व्यक्त झाला की समोरच्याचं मन दुखावलं जातं, त्यातून दुही निर्माण होते. योग्य शब्द योग्य वेळी उपयोगात आणण्यासाठी तितिक्षा लागते. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. दुसऱ्यांनी किती, बघा ना, ज्ञानदेव, तुकाराम, सगळेच संत किती वाईट त्यांना सगळे अनुभव आलेले. सारखी ती संन्याशाची पोरं किती वेळा तो अपमान, पण तो सगळा सहन करण्याची, त्यासाठी संयम आवश्यक आहे. आणि त्यामुळं राग गिळणं हा ब्राह्मणाचा मोठा गुण असला पाहिजे. क्रोधावर नियंत्रण असणारा आदर्श ब्राह्मण समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो. मीच का शब्द गिळायचे, अशा अहमभूमिकेतून जर प्रत्येकजण एकमेकावर डाफरू लागला तर ब्राह्मण्य उरणारच नाही. आणि मग असा मनुष्य ब्राह्मण कुळात जरी जन्माला आला असला तरी त्याला उपदेश करण्याचा अधिकार मिळू शकणार नाही. इथं आपल्याला जातीचा संबंध घ्यायचाच नाही. ज्या मुखानं ब्रह्मतत्वाचा उपदेश करायचा त्याच मुखानं अभक्षभक्षण करणं, निषिद्ध पेय पिणं निश्चितच भूषणावह नाही. आणि आजकाल मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आता आपली मुलं तर बरीचशी परदेशात जातात आणि तिथे ती एक फॅशन म्हणून किंवा तिथला उपचार म्हणून वाईन घ्यायची, वाईन, का तर ती शरीरासाठी उपयुक्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आता हे झालेला आहे. आणि म्हणून ब्राह्मण कुळात जन्माला आलेले किती जण या तत्वाचं पालन करतात. प्रत्येकाच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय झालेला आहे आजकाल. मुखामध्ये दात असतात, खाल्लेला घास दातांनी नीट चावून
मग तो गिळला तर त्याचं पचन होतं, त्यातील अन्नरसानं शरीराचं पोषण होतं. तसं ज्याला ब्रह्मवाणीचा उपदेश करण्यासाठी वापर करायचा आहे त्यानं प्रथम ब्रह्मतत्वांना अंतरंगात नीट उमजून घेतलं पाहिजे, चित्तात मुरली पाहिजेत ती सगळी तत्त्व, आणि मग त्यातूनच त्यानुसार आचरण हे घडून स्वानुभूतीतून इतरांना उपदेश देण्याचा त्याला अधिकार मिळेल किंवा तो समर्थ ठरेल. अन्यथा तुम्ही नाम घ्या, तुम्ही अमुक करा, तमुक करा असं सगळं सांगायचं आणि स्वतः आचारभ्रष्ट व्हायचं, हे अपेक्षित नव्हतं समर्थांना. आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या सगळ्या उपदेशानुसार सूत्रानुसार वागणं, किंवा वेदांनी सांगितलेल्या, स्वतः समर्थ स्वतःकडं कुठलंच क्रेडिट घेत नाही, सगळ्याच्या आधारानं चांगलं ते कसं वागलं पाहिजे ते समजावून देतात. ते खरं ब्राह्मण्य आहे. आणि ब्रह्मतत्वाची उपासना करणारा तो ब्राह्मण, मग तो कुठल्या का जातीपातीचा असे ना. आत्ता मी सांगितलं की एका घरात जशी 4 असू शकतात तशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे त्याच्या आचरणावर आणि उपासनेवर अवलंबून आहे. जो ब्रह्मतत्वाची उपासना करतो, जो भगवंताचं स्मरण चिंतन करतो, तो कुठल्याही जातीचा असला तरी तो ब्राह्मण मानला जाईल. ब्रह्म जानाती ती ब्राह्मण. आणि ब्राह्मण कुळात जन्माला येणं हा प्रारब्धाचा भाग असू शकतो, पण उच्च कुळात जन्मून ब्रह्मवादी होता आलं नाही, ब्राह्मण्य जपता आलं नाही, तर स्वतःच ब्राह्मण म्हणून घेणं हे सर्वथा गैर आहे. कित्येकांच्या जीवनातील आजची स्थिती अशीच भयावह आहे. आपण आपणाला आचार धर्मापासून कुणी भ्रष्ट केलं याचा प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. काही क्षुल्लक आकर्षणापायी इतर धर्म संप्रदायाचं चुकीच्या पद्धतीनं केलेलं अनुकरण करणं चालले. अहो, सगळे संप्रदाय मूळ वेद धर्मातूनच निर्माण झालेले, पण प्रत्येकानं आपली आपली वेगळी चूल मांडावी, तसं वेगवेगळं काहीतरी त्यामध्ये भर घालून आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं तेव्हाही होतं आणि आताही आहे. म्हणून अगोदर प्रत्येकानं आचारनिष्ठ असलं पाहिजे, तो संवादी असला पाहिजे, तो तत्वनिष्ठही असला पाहिजे. अन्यथा केवढी दारुण परिस्थिती निर्माण होईल असं आपल्याला समर्थ समजावून सांगतायत. खरं म्हणजे मला युगधर्मावर बोलायचं होतं, आज ठरवलं होतं, पण ह्या एका श्लोकावर आणि समर्थांची भूमिका काय आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. आता मगाशी सांगितलं की नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. आता ब्राह्मण याचा अर्थ मी आत्ता सांगितलं तसं जर आपण तुकारामांचं उदाहरण घेतलं तर किती लोकांनी त्रास दिलेला आहे त्यांना, आणि ज्ञानदेवांना सुद्धा किती त्रास दिला. विसोबा खेचरांसारख्यांनी किती वेळा त्यांना म्हणजे भिक्षासुद्धा मिळून दिलेली नाही. एवढंच नव्हे, ती हे आणायला गेली कुंभाराकडे हे मांडे करण्यासाठी, तर त्या वस्तू मातीच्या भांडी त्यांनी फेकून दिलेली आहेत. सगळा जितका दुष्टपणा या ब्राह्मणांनी केला आहे त्यावेळचा, त्याच्यानंतर समर्थांच्या काळात, तर असं सगळं पाहत तुकारामांना त्या मंबाजींनी किती त्रास दिला. आता त्याची जर सगळी कहाणी जर सांगत बसली तर 1 तास आपल्याला पुरणार नाही. आणि सगळीकडे म्हणजे इतकं ते कीर्तन करत होते, सगळ्यांना चांगल्या मार्गाला लावत होते, पण त्या मंबाजींनी जिथं कीर्तन करायचे त्या मंदिराभोवती सगळे काटे पसरून दिलेले होते आणि कित्येकांना त्या काटे रुतले. तर सगळे सांगत येतात, अहो म्हणे तो दुष्ट आहे. तुमच्या म्हणजे कान्हा त्याचा भाऊ असतो ना, तो सुद्धा सांगतो की वहिनीला सुद्धा त्यांनी शिव्या दिलेल्या. पण तुकाराम सांगतात नाही, आपण सहन करायला पाहिजे. सहनशीलता, तितिक्षा हा जो शब्द मी आत्ता वापरला तो फार महत्त्वाचा. कशाकडंच म्हणजे अशा लोकांच्या दुष्टपणाकडं आपण दुष्टपणानं पाहायचं नाही, आपण शांत राहायचं. आणि म्हणून जेव्हा तुकाराम स्वतः त्या मंबाजीनं टाकलेले काटे सगळे उचलायला लागतात आणि बाजूला करायला लागतात, तर तो मंबाजी असा काय म्हणू
दाण 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 येतोय. आणि त्यांनी त्याला सगळ्या त्या इतक्या शिव्या दिल्या. ते म्हणतात की तरीसुद्धा तुकाराम गप्प बसलेले आहेत. आणि त्याला त्या काट्यांनी मारलं. सगळी पाठ नव्हे, सगळ्या अंगावर इतक्या रक्तबंबाळ सगळं झालेले होते. तरीसुद्धा त्यांनी क्षमाशील वृत्तीचा हे त्याग केला नाही, तोल सुटू दिला नाही. मग ते सगळे बाकीचे गंगाराम वगैरे जे सगळे गावकरी जे होते ते म्हणतात की अहो तुम्ही कीर्तनात सांगितलं ना की जो भलेपणानं वागतो त्याला नेसूची लंगोटीसुद्धा द्यावी, पण नाठाळाच्या मस्तकावर मात्र काठी आणावी किंवा फटके द्यावेत असं तुम्हीच सांगितलं. पण ते सांगतात की मला हे जे लागलं आहे ना याचं माझं दैव संचित होतं म्हणे. आता बोलून काही उपयोग नाही. वाटेतली काट्यांची झुडपं उचलायला मी गेलो म्हणून त्यांनी मला मारलं. मी जर ती नसती बाजूला केली तर त्यांनी मला मारलं असतं का? मी गेलो लोकांवर उपकार करायला, पण माझ्या दैवात सज्जन ब्राह्मणाच्या हातचा मार खायचा होता. आता इथं खरा सज्जन ब्राह्मण कोण आहे बघा, मारणारा की मार खाणारा? आणि मग तो म्हणतो की तो नुसता जातीचा ब्राह्मण आहे. कान्हा काय म्हणतो त्याला की तो नुसता जातीचा ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचा एक तरी गुण त्याच्या अंगी आहे का? ब्राह्मणाच्या अंगी कोणते गुण पाहिजेत जे आत्ता सगळे सांगितले ते. आणि तो कान्हा छोटा भाऊ असून सांगतोय की विद्वत्ता पाहिजे, बुद्धिमत्ता पाहिजे, क्षमाशीलता पाहिजे, शांतपणा पाहिजे, सहनशीलता पाहिजे. यातला एकही गुण त्याच्याकडं नाही आहे. तर त्याला कसं सज्जन म्हणतात? लोकांना येता जाता शिव्या देतो, तुमचा सतत द्वेष करतो, तो दुर्जन आहे म्हणतात, दुर्जन आहे. पण तुकोबांनी त्याला अडवले. दुसऱ्याला सुद्धा असं बोलून देत नव्हता तो. तो म्हणतो दुर्जनाचं नाव घेऊन आपण खंत कशाला करायची, व्हायचं ते होऊन गेलं म्हणे. बिचाऱ्या जिजाईनं हळद आणि रक्तचंदन आणून त्यांच्या सगळ्या अंगावर लावलं हो. आणि ती वाटी आणून दिलं आणि कान्होबाला सांगते की हा लेप लावा त्यांच्या अंगाला, जरा गरम दूध पाठवते ते पाजा त्यांना, मग त्यांना झोप लागली की बरं वाटेल. आणि मग ते सगळा उपचार केलेला आहे. मग त्यांना संध्याकाळपर्यंत बरं वाटलं आणि अंधार पडल्यावर ते उठले. पुन्हा अंगावर मुंडासं बांधलं आणि पुन्हा ते काशी त्यांची मुलगी म्हणते की बाबा परत चालले का म्हणे तुम्ही मंदिरात? तर तो म्हणतो हो देवळात चाललो म्हणे, आज एकादशी आहे, कीर्तन करायला पाहिजे. चल म्हणे तू येणार का नाही? भागीरथी कुठं आहे? गंगूलाही बरोबर घे, सगळ्यांना बरोबर घ्या म्हणतायत. आणि ती म्हणती, जिजा म्हणते की त्यांना कशाला त्रास देता, पोरींना कशाला त्रास देता? आता त्या लहान नाही राहिल्या, त्यांची लग्नाची वय झाली. गंगूचं वय आता 7 वर्ष झालं आणि त्या दोघी तिच्यापेक्षा मोठ्या आहेत, त्यांची लग्न करायची असं सगळं सांगतात. आणि कथा कीर्तनाला कशाला नेतात? ते म्हणतात लग्न काय, उद्या ठरवून टाकू असं सगळं सांगितलं. आणि ते पुन्हा तिथं आले. तोच काही संवाद जास्त सांगणार नाही. पण तिथं देवळात गेल्यानंतर तिथल्या लोकांनाही त्यांनी तेच सांगितलं की मंबाजीनं निष्कारण मारलं हे वृत्त सगळ्यांना कळलं. सगळे सज्जन तिथं हळहळले आणि जमल्यावर सुद्धा त्याच विषयावर चर्चा करत होते. पण तुकोबा शांतपणे सांगतात होणारं ते घडून गेलं, आता त्याची चर्चा नको. पण कुणीतरी येऊन सांगतात की मंबाजीचं अंग दुखते आणि तो आता झोपून राहिला आहे, त्यालासुद्धा त्रास झाला आहे. दुसऱ्याला त्रास दिला की आपल्यालाही होणारच ना. आणि म्हणून तुकोबा स्वतः गेलेत पुन्हा त्याच्या घरी तेल आणि हळद घेऊन आणि म्हणतात माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला हो, क्षमा करा. आणि त्याची सगळी त्यांनी सेवा केली. तो मंबाजीसुद्धा हळहळला आणि पुन्हा त्याच्या मनाचं परिवर्तन झालेलं आहे. अशा घटना घडतात. म्हणून देश काळ प्रसंग कसा आहे ते पहा आणि अशा योग्य व्यक्तीलाच मोठेपण दिलं पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णानी ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. आत्ताच सांगितलं की ब्रह्मज्ञानाचा ज्याला अधिकार आहे त्यालाच फक्त हे ज्ञान द्या, बाकीच्यांनी कोणीही ते ज्ञान देऊ नये. उगाचच आचार भ्रष्ट जे झालेत त्या ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणणंसुद्धा योग्य नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णानी ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. म्हणजे केवळ वर्णानी ते ब्राह्मण गुरु आहेत असं वचन आहे, शास्त्रवचन आहे.
4 वर्णाचा जो गुरु ब्राह्मण आहे असं शास्त्रवचन सांगतंय. पण तो अधिकार कोणाला, की ज्याला ब्रह्मज्ञान आहे त्यालाच तो अधिकार आहे, त्यालाच ते सांगण्याचा अधिकार आहे. पण शास्त्रवचन आहे म्हणून त्याचं आचरण तसं पाहिजे ना. म्हणून 31 मध्ये म्हणतात, ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून गेले शिष्य शिष्यांचे. पण सध्याच्या ब्राह्मणांची बुद्धी कशी आहे, तर बुद्धीपासून चेवले, चांगल्यापासून ढळलेली आहे, आचार भ्रष्ट झालेले आहेत, आपलं उच्च स्थान सोडून शिष्यांचे शिष्य झालेले आहेत. म्हणजे कशाचंच काही तारतम्य राहिलेलं नाही. म्हणून त्यांची अवस्था कशी आहे, बुद्धी असून नसल्यासारखी. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुद्ध आचारही राहिलेले नाहीत. स्वतःचं श्रेष्ठत्व सोडून ते शिष्यांचेही शिष्य झाले. मग अशांना आपण कशाला महत्त्व द्यायचं. पुढच्या ओळीत म्हणतात, कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरुक होती आपुल्या इच्छेने. आत्ता मी सांगितलं तो जो मुस्लिम साम्राज्याचा काळ होता, शिवाजींनी एवढं तकतक करत सगळं राज्य स्थापनाची चंग बांधलेला आहे. निश्चयाचा महामेरू बहुतजोनाचे आधारू असा असताना सुद्धा काही जण असे कित्येक दावल मलकास जाती, म्हणजे पुष्कळ ब्राह्मण, दावल मलक नावाचा एक पीर आहे आणि त्या पीराला प्रसिद्ध आहे तो, म्हणून तिथं जातात. कित्येक पिरास भजती, आणि मग जे आपापल्या गावात पीरांची असतील स्थानं असतील तिथं जातात. आणि कित्येक तुरुक होती, कित्येक जण तुरुक म्हणजे मुसलमान होत आहेत, धर्मभ्रष्ट होत आहेत, धर्मांतर करत आहेत. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा त्यांच्या मनाला, अंतःकरणाला खूप खूप त्रास होत होता आणि दुःख होत होतं की महाराष्ट्र धर्म वाढवावा, आपला धर्म वाढवला गेला पाहिजे. आपल्या कुठल्याही, आता खरं सांगू का, भागवतातला सगळा जो धर्म आहे ना, युगधर्म, तो मी आता उद्या सांगेन, की वेगळ्या धर्माचे पंथांचे अनुसरण करण्याची खरं काहीच गरज नव्हती. पण हे सगळे ब्राह्मण दुर्दैवानं, ब्राह्मणांची बुद्धी ढळल्यामुळं ते सगळे आचारभ्रष्ट झाले होते, उच्च स्थान सोडून भलत्यांचे शिष्य झाले होते. काही जण पीराला भजू लागले होते, काही जण तर मुसलमान झाले होते. कलियुगात आचार धर्माचा असा कडेलोट झालेला, आणि असं ब्राह्मणानं करताच कामा नये. ज्या भगवंताचा आपण अंश आहोत त्यालाच सन्मुख होऊन आपण आपली जीवनदशा ठरवली पाहिजे. इतर काही करण्याची गरज नाही. पण आपण आपण जर भगवंताची सेवा म्हणू किंवा चिंतन केलं नाही, भक्ती केली नाही, तर बाकीचे कसे करतील. म्हणून कुणीतरी आदर्श पाहिजे ना. आपण पाहतो आता हा वारकरी समाज जय हरी विठ्ठल विठ्ठल करत जात आहेत पंढरपुरापर्यंत. तर तो जो आचार आहे तो टिकवण्याचं काम ह्या ब्राह्मणांनी करायला पाहिजे होतं. आणि इतका समाज त्यावेळेला उच्च शिक्षित होत आहे, घराघरातून पाश्चात्य संस्कृतीचं वारं व्हायला लागलेलं आहे त्या काळापासून. आज तर प्रत्येक घरामध्ये डोकावून पाहिलं, पाहणी केली, तर प्रत्येकाच्या घरातला एक मुलगा किंवा एक तरी मुलगी ही परदेशात जात आहेत. आणि हे सगळं संस्कृतीचं प्रदूषण होतं आहे. प्रत्येकांच्या घरातले कुळाचार, आहार विहार हे सगळे बदललेले आहेत, अगदी खालच्या स्तराला गेलेले आहेत. आणि चुकीच्या समजुतीमुळं नीतिधर्माच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. सहिष्णुतेच्या गोंडस नावाखाली प्रेमविवाह, आजकाल त्याचं चांगलं त्याला हे दिलं जातं. लव जिहाद सारख्या तर रोज घटना घडत आहेत. आणि त्यामुळं सगळ्या जीवनाची राखरांगोळी आजही व्हायला लागलेली आहे. समर्थांनी त्यावेळेला हा धोक्याचा इशारा दिला. याला काही जण अपवाद असतील, पण स्वधर्मापासून ढळायला आपणच कारणीभूत आहोत हे थोड्या विचारांती ध्यानात येऊ शकत नाही. म्हणजे थोड्या विचारांती लक्षात येईल, विचारच केला नाही तर हे आपल्या ध्यानातही येणार नाही. आणि म्हणून समर्थांसारख्या संतांनी केलेल्या उपदेशावर आत्मचिंतन घडणं, स्वावलोकन करणं अत्यावश्यक ठरू लागलं. आणि ब्राह्मण नेमका इथंच कमी पडतोय. शिवाय त्याचा अहंकारही
आड येतोय. आणि त्यामुळं 33मध्ये समर्थ काय म्हणतात बघा, ऐसा कलयुगीचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. त्याची सगळी ही नांदी आहे. वर्णसंकर पुढे पुढे होणार आहे. म्हणून भगवद्गीतेतला एक श्लोक फक्त सांगते. संकरो नरकायैव कुलज्ञानांकुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. सगळा हा वर्णांचा संकर होणार आहे. संकरामुळं सगळ्या कुळाचा नाश होणार आहे. आणि त्यामुळं पितरांना सुद्धा योग्य वेळेला त्यांच्या म्हणजे लुप्तपिंडोदक क्रिया, पितरांबद्दलचं कार्य असतं ते मी सांगितलं आपल्याला. त्यावेळेलाही त्रास देणारे एकनाथांना लोक होते. हेच ब्राह्मण वर्गानीच नाकारलं तरीसुद्धा त्यांचे पितर समक्ष तिथं आलेले आहेत. पण आता मात्र लुप्तपिंडोदक क्रिया कशाला करायचं? कोण आता पितर येणार आहेत स्वर्गातून खायला? त्यापेक्षा आत्ता एन्जॉय करू, पार्ट्या करू, ही जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे त्याच्यासाठी समर्थांनी आणि भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या वर्णव्यवस्थेचा नाश होतो. स्त्रिया दूषित होतात, सगळं वाईट वाईट होतं. दोषैरेतै कुलज्ञानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्म कुलधर्माश्च शाश्वताः. हा वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळं परंपरागत जातीधर्म, कुळधर्म हे सगळे उद्ध्वस्त होतात. असं 33पर्यंत खरं सांगितलं. पण याच्यावरची काही विवेचनं किंवा काही कथा मला सांगायच्या होत्या त्याच्याशी संबंधित, पण आज तसाच वेळ थोडा घाईघाईत गेलेला आहे. साध्या गोष्टीसुद्धा आपण करू शकत नाही. आता अगदी कलियुगात काय काय होईल ते आपल्याला भागवतांनी खूप सगळं सांगितलेलं आहे. यदा माया नृतं तंद्रा निद्रा हिंसा विषादनम शोको मोहो भयं दैन्यम सकलिस्तामस स्मृतः. ज्यावेळी सगळीकडे खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असेल तेव्हा हे तमोगुण प्रधान कलियुग आहे असं समजावं. प्रत्येक युगाचे धर्म सांगितलेले आहेत तर ते आपण उद्या बघूया. पण आता ह्या युगामध्ये सगळ्यांची दृष्टी ही कलुषित तर होतीच आहे पण संकुचित होतीये. म्हणून पुढा त्यांनी म्हटलेलं आहे यस्मात् क्षुद्रदृशो मर्त्या क्षुद्रभाग्या महाशनाः कामिनो वित्तहीनाश्च स्वैरिण्यश्च स्त्रियो सतीः. अहो लोकांची दृष्टी संकुचित होईल. क्षुद्रदृश्य हा अतिशय संकुचित. आणि अधिकांशी लोक हे अभागी आणि खादाड असतील. क्षुद्रभाग्या महाशनाः. आणि दरिद्री असून सुद्धा मोठमोठ्या कामना करतील. वित्तहीनाश्च कामिनः आणि स्वैरिण्यश्च स्त्रियो सतीः. आणि स्त्रिया ह्या स्वैराचार करतील. आता किती उदाहरणं. मंदिरात जायला लागलं तर लोक नावं ठेवतात, पण ते पबमध्ये पार्ट्यामध्ये जायला जे सुधारलेले आहेत, जादा शिकलेले आहेत ते असे वागायला लागले. आणि हे भागवतात त्या काळी सांगून ठेवलेलं आहे. अजून काय काय होणार आहे सगळ्यांची दृष्टी संकुचित होईल वगैरे सांगितलं. तसंच देशात चोर लुटारूंची वाढ होईल. पाखंडी लोक वेदांना नावं ठेवतील. आता बघा ना वेदात काय सांगितले म्हणतात, ज्ञान नाही हो, कुठल्याच याचं ज्ञान नसताना काहीतरी बोलायचं. राजे प्रजेचं रक्तशोषण करतील. ब्राह्मण पोट भरणं आणि कामवासना तृप्त करणं यातच मग्न असतील. असं सगळं सांगितलेलं. यस्मात् क्षुद्रदशो मर्त्या क्षुद्रभाग्या महाशनाः कामिनो वित्तहीनाश्च स्वैरिण्यश्च स्त्रियो सतीः. असं सगळं होणार आहे. त्यामुळं या कलियुगातल्या किंवा आता याच्या सध्याच्या
ब्राह्मणांच्या आचाराबद्दल समर्थांनी पोटतिडकीनं त्यावेळेला सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांचं पुन्हा आपल्यावर ऋण आहे किंवा त्यांनी आपल्याला एवढं सांगून ठेवलेलं आहे तर आपण साधा निदान दासबोधासारखा ग्रंथ निदान त्यातला युगधर्म समजून घेतो आहोत आणि तो समजून घेताना आपल्याला काय करता येईल, आपण चांगलं कसं वागता येईल ते फक्त बघूया. खरं एक अगदी जनक राजाची पण कथा सांगायची होती पण आता वेळ संपत आलेली आहे. रामा हो जय रामा रामा पतित पावना पूर्ण कामा. रामा हो जय रामा रामा बंधू हो दीनबंधू बंधू रामदास म्हणे कृपा सिंधू. रामदास म्हणे करुणा सिंधू. रामा हो जय रामा रामा. जय श्रीराम. आजची सेवा समर्थचरणी आणि श्रीरामचरणी अर्पण करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. धन्यवाद. माझ्या हातून मला जे सांगायचं असतं ते न सांगताच या सगळ्या वातावरणाचा परिणाम सांगण्यात अधिक काळ वेळ झाला असेल तर सर्वांनी मला क्षमा करावी. धन्यवाद. योगिता ताई. श्रीराम. श्रीराम जय जय श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय 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 रघुवीर समर्थ.